नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की हॅलो डॉक्टर हा एक प्रायोजित कार्यक्रम आहे आणि कार्यक्रमाचा श्रीगणेश करूया एका संस्कृत सुभाषिताने. सुभाषित असं आहे, नास्ति विद्या समो बंधू, नास्ति विद्या समो बंधू, नास्ति विद्या सम सुहृत, नास्ति विद्या समम वित्तम, नास्ति विद्या समम सुखम. म्हणजेच मित्रांनो, विद्येसारखा जो आहे तो भाऊ नाहीये, विद्येसारखा मित्र नाहीये आणि विद्येसारखं वित्त नाहीये, धन नाहीये आणि विद्येसारखं सुख नाहीये. बरोबर, आपण आपल्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये विद्येचंच दान करत असतो, ज्ञानाचा दीप लावायचा प्रयत्न करत असतो, जास्तीत जास्त ज्ञान आरोग्य विषयावर घ्यायचा आपण प्रयत्न करत असतो. आणि आजचा आपला विषय आपल्या भारतीय आयुर्वेद शास्त्राशी निगडीत आहेत आणि आपल्याला कसं सुदृढ आपल्या पाठीचे मणके ठेवता येतील आणि संधी जे आहेत, आपले जे सांधे आहेत ते सुदृढ कसे ठेवता येतील त्याविषयी आहे. पाहूया आजचा आपला विषय काय आहे. आजचा आपला विषय आहे मणक्याचे आजार आणि संधिवात यावर आयुर्वेद उपचार. पुन्हा एकदा मी विषय वाचून दाखवतो. मणक्याचे आजार आणि संधिवात यावर आयुर्वेद उपचार. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आज आपल्याकडे तज्ञ आयुर्वेदाचार्य आलेले आहेत. तर आज आपल्या सोबत आहेत वैद्य आबासाहेब रणदिवे सर. नमस्कार सर, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. मित्रांनो, सरांचा परिचय करून देतो. आपण तज्ञ डॉक्टर आबासाहेब रणदिवे, आपण तज्ञ आयुर्वेदाचार्य आहात. आपण आयुर्वेद शास्त्रामध्ये MD केलेलं आहे. पुढे सांगायचं तर सर गेल्या 15 वर्षापासून श्री विश्वरंगा आयुर्वेद चिकित्सालय पंढरपूर येथे रुग्णसेवा करीत आहेत. तसेच पुणे, ठाणे, दादर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, मिरज या ठिकाणी श्री विश्वरंगा आयुर्वेद चिकित्सालयाच्या शाखा आहेत. सरांचा उंची वाढवणं, मणक्याचे आजार, संधिवात, मूल न होणे इत्यादी त्रासांवर उपचार करण्यात विशेष हातखंडा आहे. आणि डॉक्टर साहेबांनी आयुर्वेद उपचाराने आत्तापर्यंत हजारो रुग्णांची जी विना ऑपरेशन जे मणक्याचे जे त्रास आहेत, मणक्याच्या रुग्णांचं विना ऑपरेशन यशस्वीरित्या बरे केलेले आहेत रुग्ण. तर मित्रांनो, कार्यक्रम आपला आहे तर आपल्याला जास्तीत जास्त फायदा घ्यायचा आहे. तर शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्रीगणेश करूया. नमस्कार डॉक्टर साहेब, पुन्हा एकदा स्वागत करतो आणि संधिवातापासून सुरुवात करूया. तर संधिवात म्हणजे काय याविषयी आम्हाला थोडं सविस्तर सांगा. आयुर्वेद शास्त्रानुसार आपल्या शरीरामध्ये 3 दोषाचं वर्णन केलं आहे, वात, पित्त आणि कफ. जेव्हा ही त्रिदोष असेल किंवा सप्तधातू त्रिमल हे जर प्राकृत असतील तर मानवी शरीर हे निरोगी असतं. परंतु जेव्हा यापैकी एक किंवा एकापेक्षा अनेक गोष्टींमध्ये जर विकृती उत्पन्न झाली तर मानवी शरीरामध्ये आजार उत्पन्न होण्यास सुरुवात होते. आपण संधिवात ह्याविषयी जेव्हा वर्णन करतो आपण बघतो की ह्या शब्दामध्ये 2 शब्द आहेत, संधी आणि वात. संधी म्हणजे काय, जर आपण हाडाच्या बाबतीत जर विचार केला तर एकापेक्षा जास्त हाडे जेव्हा एका ठिकाणी येत असतात तेव्हा आपण त्याला सांधा म्हणतो. आणि हा जर सांधा बघेल तर याच्यामध्ये एक चिकट असा एक पदार्थ असा, आपण त्याला श्लेष्मक कप म्हणतो. आणि ह्या चिकट पदार्थामुळे सांध्याची आपल्या हालचाल होत असते. दुसरा शब्द आपण बघितला संधिवातामध्ये वात शब्द, जो आपण बघितलं की त्रिदोषापैकी वात हा एक दोष आहे. आपण निसर्गामध्ये वायू बघत असतो किंवा वारा वाहत असतो पण तो दिसत नसतो. तसं आपल्या शरीरामध्ये जो वात दोष आहे तो पण दिसत नाही. जेव्हा वारा प्राकृत असतो तेव्हा निसर्ग संपूर्ण काही व्यवस्थित चाललेला असतं. परंतु जेव्हा हा वारा वाढतो किंवा जास्त सोसाट्याचा वारा सुटलेला असतो तेव्हा आपण बघितलं की निसर्ग हा हळूहळू तिथं सुखायला लागतो किंवा तिथला ओलावा त्या निसर्गातला कमी व्हायला लागतो. त्याच पद्धतीनं आपल्या शरीरामधला हा जो वात दोष आहे तो जर विकृत झाला किंवा हा वात जर वाढला तर त्या सांध्यामधला जो चिकट पदार्थ किंवा ओलावा आहे तो कमी करायला लागतो. तिथं वृक्षता उत्पन्न होते आणि मग तो कप कमी झाला की त्या सांध्यातला चिकट वंगणासारखा पदार्थ कमी होतो आणि मग ते हाडं आहे ते एकमेकाला घासायला सुरुवात होतो आणि संधिवात नावाचा आजार उत्पन्न होतो. यामध्ये प्रामुख्याने आपण बघतो की एकमेकाला ते हाडं घासायला सुरुवात होतात चिकट पदार्थ कमी झाल्यामुळे. पुढे मग हाडामध्ये सांध्यामध्ये आवाज यायला सुरुवात होते आणि मग त्या ठिकाणी सूज येते आणि मग वेदना उत्पन्न व्हायला सुरुवात झाली की मग ह्या आजारामध्ये रूपांतर होतं. आपण संधिवातात जर प्रकार बघितले तर वेगवेगळे अशा आयुर्वेद शास्त्रामध्ये वाताचे 80 प्रकार सांगितले. त्यातले आपण संधिवात असेल, वात रक्त असेल, आमवात असेल, असे वेगवेगळे प्रकार असतात. आपण पाहिले तर संधिवाताचा जर विचार केला तर आपण पायापासून जर सुरुवात केली तर पायाच्या अंगठ्यामध्ये बऱ्याच वेळा सूज आलेली असते किंवा तिथं ठणका मारत असतं. पायाच्या घोट्यावर सूज आलेली असते. बऱ्याच रुग्णांना
रुग्णामध्ये टाचेचं हाड वाढलेलं असतं आणि मग सकाळी उठल्या उठल्या त्यांना ह्या टाचेच्या हाडामध्ये बऱ्याचशा वेदना होत असतात. पुढे आपण जर गुडघ्याचा विचार केला तर प्रामुख्याने संधिवातामध्ये जास्त जर कोणता सांध्यामध्ये जर वेदना होत असेल तर गुडघ्याचे आजार आपल्याला जास्त प्रमाणात आढळून येतात. त्याच्यानंतर खुब्याचा आजार असेल त्या खुब्याच्या सांध्यामध्ये पण आपल्याला विकृती झालेली आढळून येते. पाठीचे कमरेचे मणके असेल, पाठीच्या ठिकाणी असेल, मानेच्या ठिकाणी असेल, आपण खांद्याचा जर सांधा बघितला त्या ठिकाणी, काही जणांमध्ये कोपरामध्ये आजार झाले असतो, मनगटामध्ये आणि हाताचे बोटं असतील. जेव्हा हे आजार वाढायला लागतात तेव्हा मग हे सांधे आहेत ते दुखायला लागतात, कुणामध्ये ते सूज यायला लागते. तर या पद्धतीने आपल्याला संधिवाताचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. डॉक्टर रणदीप, आम्हाला हे देखील सांगा की गुडघ्याचं तुम्ही आता महत्त्वाचं वर्णन केलं, तर गुडघ्याचे जे आजार आहेत त्याचे विना ऑपरेशन आयुर्वेद उपचाराने बरे होऊ शकतात का, ते देखील आम्हाला सांगा. आपण जर बघितलं की अनेक संध्या आपण सांगितलं की संधिवातामध्ये हा गुडघ्याचा आजार आपल्याला जास्त प्रमाणात आढळून येतो. कारण जन्मल्यापासून जे आपल्या शरीराची हालचाल होत असेल, आपण जेव्हा चालत असतो तेव्हा सुरुवातीला सगळ्यात जास्त हालचाल आपल्या गुडघ्याची होत असते आणि जशी याची हालचाल जास्त होत असेल जसं वयोवृद्ध जेव्हा लोक असतात त्याच्यामध्ये ह्या सांध्यामध्ये हळूहळू झीज व्हायला सुरुवात होते आणि आपल्याला जाणवते मग सांधेदुखीचे आजार आहेत आणि प्रामुख्याने गुडघ्याचे आजार आहेत ते वयोवृद्धामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतात. आणि जेव्हा गुडघ्याचा आजार उत्पन्न होतो तेव्हा मग डॉक्टरकडे जेव्हा रुग्णाला घेऊन जातात तेव्हा डॉक्टर सांगत असतात की बाबा आता ह्याला आपण काही दिवस औषधोपचार सुरू करूया आणि बघूया काय होते. सुरुवातीला पेन किलर गोळ्या दिल्या जातात, वेदनाशामक गोळ्यानंतर रुग्णाला तात्पुरतं बरं वाटतं, परंतु असं जाणवतं की गोळी खाल्ल्यापुरतं बरं वाटतं आणि आजार काही नीट होत नाही. मग डॉक्टर पुन्हा एक्सरे काढतात आणि त्याच्यानंतर सांगतात की आता बाबा ह्यांना ऑपरेशन करायला पाहिजे किंवा गुडघ्याचा हा सांधा बदलणं गरजेचं आहे. आपल्याकडे जेव्हा रुग्ण येतात तेव्हा डॉक्टरांनी जेव्हा ऑपरेशनचा सल्ला दिलेला असतो त्याच्यानंतरच बहुतांश रुग्ण आयुर्वेदाकडे आलेले असतात आणि मग त्यांनी सांगत असतात की बाबा आमचं ऑपरेशन टाळू शकेल का. एक रुग्ण होता आपला ठाणेमध्ये, आपली जेव्हा व्हिजिट असते त्या ठिकाणी एक ग्रामीण भागात राहणारे असे ते वयस्कर वृद्ध होते आणि त्यांचा मुलगा तो ठाण्यामध्ये प्रॉपर राहत होता आणि ते त्यांच्या वडिलांना घेऊन आपल्याकडे आलेले होते. त्यांच्या सांध्यावरती गुडघ्यावरती सूज होती. जेव्हा ते आतमध्ये येऊन बसले होते तेव्हा त्यांना काठीच्या आधाराने ते हळूहळू चालत आले होते. एका हाताला त्यांच्या मुलांनी त्यांना पकडून आणले होतं. आजोबा खुर्चीवरती येऊन बसले. ते सांगायला लागले की पूर्वी मी शेतामध्ये बरीचशी कामं केली होती, बरंच त्याच्यानंतर माझा मुलगा नोकरीला लागला, सगळं काय आता ठीक चाललंय, परंतु जेव्हा असं वाटतं की आता बाबा वयोवृद्ध झाल्यानंतर आता सुखी संस्कार करावं किंवा सुखी जगावं, कधीतरी वाटतं की बाबा शेतात फेरफटकावं, 4 लोकांमध्ये जाऊन बसावं किंवा नातवंडांना शाळेमध्ये जाऊन घेऊन यावं किंवा लेकीकडे जावं. पण अशा वेळेस असं होतं की शरीर म्हणजे मनामध्ये खूप इच्छा असते परंतु शरीर साथ देत नाही आणि मग त्यांचा सांधा त्यांना साथ देत नाही, गुडघे साथ देत नाही, त्यांना त्या हलताही येत नाही आणि मग त्यांनी अनेक डॉक्टरांना दाखवलं होतं आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की आता गुडघ्याचं ऑपरेशन करणं गरजेचं आहे. त्यांचा जो अनुभव होता की त्यांच्या वयोवृद्ध जे काही त्यांच्यासोबतचे जे मित्र होते त्यातल्या बऱ्याच जणांना हा आजार असल्यामुळे बऱ्याच जणांनी ऑपरेशनही केलं होतं, परंतु त्यांचा अनुभव असा होता की उलट सांध्याचं ऑपरेशन किंवा गुडघ्याचं ऑपरेशन किंवा गुडघा बदलल्यानंतर पूर्वीपेक्षाही अनेक जणांचा हा आजार वाढलेलाच त्यांना जास्त आढळून होता आणि त्याच्यामुळे यांनी ऑपरेशन टाळलं होतं. यापूर्वीच आपले काही टी व्हीवर आपल्या हॅलो डॉक्टरमध्ये प्रोग्राम त्यांनी पाहिले त्यांच्या नातेवाईकांनी सुद्धा. मग त्यांनी ठरलं की बाबा चला आपण एक डॉक्टरांकडून आयुर्वेदिक उपचार करून सांध्याचं ऑपरेशन टाळता येते का. त्याच्यानंतर मी त्यांचं नाडी परीक्षण केलं, सांधा बघितला, त्यांच्या गुडघ्यावरती बऱ्यापैकी खूप सूज होती, गुडघा जर वाकवला तर कट कसा आवाज येत होता. त्यांना संपूर्ण आयुर्वेदातलं शास्त्रातलं उपचार पद्धती समजावून सांगितली. पुढे आपण त्यांना उपचार सुरू केले आणि आयुर्वेदातलं बस्ती नावाचं की यशवंत तेलाचं आपण त्यांना बस्ती पंचकर्मही सोबतच्या आयुर्वेदिक दवाखान्यात त्यांना करायला सांगितलं. आपण त्याची औषधं दिली सोबत. साधारणतः 1-2 महिने गेले. साधारण 2 महिन्यानंतर आजोबा काठीचा आधार घेऊन येत होते, परंतु मुलाने जे काही धरून त्यांना आणलं होतं ते त्यांचं बंद झाले होतं आणि काठीच्या स्वतः चालत होते. 4 ते 5 महिन्यामध्ये औषधोपचार सुरू केल्यापासून आजोबांची काठी गेली होती आणि त्यांना असं आश्चर्याचा धक्का असला की त्यांच्या डोक्यात की बाबा ऑपरेशनशिवाय आपण नीट होणार नाही, परंतु आयुर्वेदशास्त्रामध्ये ते पूर्णपणे नीट झाले होते. खरं तर या वयामध्ये काही पळायचं नसतं, परंतु जे रोजच्या उठणं बसणं असेल, थोडंसं शतपावली करणं, ह्या जी क्रिया आहेत ना, हे सुखकर होण्यासाठी आयुर्वेदाने त्यांना मदत केली होती आणि आयुर्वेद हा त्यांचा काठीचा आधार बनलेला होता. फारच छान, फारच छान. डॉक्टर साहेब, कमरेकडे वळूया. कमरेच्या मणक्याचे जे त्रास असतात, आजार असतात, त्याची लक्षणं काय काय आढळतात त्याविषयी कृपया सांगा. आपण जर पाहिलं तर मणक्याची जर रचना बघितली तर मानवी शरीरामध्ये मानेपासून कमरेपर्यंत 33 मणके असतात आणि एकावर एक ते मणके बसलेले असतात आणि त्या प्रत्येक मणक्याला एक छिद्र असतं. त्यातून मेंदूतून जो मज्जारज्जू असतो खाली माकड हाडापर्यंत जात असतो. प्रत्येक 2 मणक्याच्या मध्ये गादी असते आणि त्या गादीच्या मधून डावीकडे आणि उजवीकडे एक नसा प्रत्येक मणक्यातून गेलेला असतात. जेव्हा या मणक्यामध्ये विकृती उत्पन्न होत असते तेव्हा त्या मणक्यातली जी गादी आहे ती कमी होते. आपण त्याला साधारणतः म्हणतो की मणक्यामध्ये गॅप पडणं. जेव्हा मणक्यामध्ये गॅप पडलं तेव्हा त्या 2 मणके एकमेकाच्या जवळ येतात आणि त्याच्यामुळे मग वेदना व्हायला रुग्णाला सुरुवात होते. जेव्हा हा आजार वाढत असतो तेव्हा पुढचा टप्पा म्हणून त्या 2 मणक्याच्या मध्ये ती नस दबते आणि नस दबल्यानंतर मग रुग्णाला मग ते वेदना होणं, म्हणजे कमरेचा जर मणका असेल तर कमरेपासून पायापर्यंत टाचेपर्यंत पाठीमागून शिर दुखत असते किंवा एका पायामध्ये मुंग्या येणं. कधी कधी असं होतं की जेव्हा नस जास्त दबते तेव्हा दोन्ही पायामध्ये मुंग्या येणं. जेव्हा हा आजार थोडासा अजून जास्त पुढे वाढत जातो तेव्हा ती मणक्या
मणक्यातली गादी ती सरत असते बाजूला आणि जेव्हा मणक्यातली गादी सरते तेव्हा मग रुग्णाला बधीर व्हायला लागतो पाय. मी चाललं की थोडंसं बसावं वाटणं. बरेच रुग्ण सांगत असतात की 100 पावली किंवा 100 पावलं जरी आम्ही चाललो तर लगेच बसावं लागतं, कारण का त्या नशेचा जो दाब आहे, मणक्याचा जो गादी सरल्यावर त्या नशेवर दाब पडतो आणि रुग्णाला त्यामुळे थोडं चाललं की बसावं लागतं. जेव्हा हा आजार अजून 3-4 वर्ष जुनाट होतो किंवा आजार हा वाढला जातो त्याच्यानंतर मग असं जाणवतं की रुग्ण जागेवर बसल्यावर होतं. मग त्यांना काठीचा आधारानं चालणं, पुन्हा हळूहळू मग बेडवर बसून राहणं आणि पर्यायाने काही रुग्ण असतात की अंथरुणावरती खिळून राहतात. जसं जसं आजाराची लक्षणं वाढतात किंवा हा आजार वाढत झालेला आपल्याला आढळून जातो. रणदिवे सर, आम्हाला हे पण सांगा की डॉक्टरांनी जेव्हा सल्ला दिला जातो की बाबा मणक्याचं ऑपरेशन, शस्त्रक्रिया करायला लागेल, तर असे रुग्ण आयुर्वेद उपचाराने बरे होतात का, त्याविषयी देखील आम्हाला सांगा. नक्कीच. आपण जर पाहिलं तर मणक्याचे जेव्हा आमच्याकडे जेव्हा रुग्ण येत असतात तर ते प्रामुख्याने जेव्हा डॉक्टर सांगतात की आता मणक्याचं ऑपरेशन करावं लागेल आणि त्याच्यानंतरच मग रुग्ण आयुर्वेदशास्त्राकडे येतात, आता यामध्ये काही होतंय का. नगर जिल्ह्यामधील एक रुग्ण होते, साधारणतः 45 वर्ष त्यांचं वय होतं आणि त्यांचा व्यवसाय होता तो बराचसा फिरता प्रवास असायचा. म्हणजे टू व्हीलरचा पूर्वी त्यांनी काही वर्ष बराचसा प्रवास केला, त्यानंतर ते 4 चाकीमधून पण प्रवास करत होते. हळूहळू त्यांना मग मणक्याचं दुखणं सुरू झालं होतं. सुरुवातीला ते वेदनाशामक गोळ्या खायचे आणि अंगावर त्यांनी दुखणं काढलेलं होतं, परंतु जसं आजार वाढत होता आणि वेदनाशामक गोळ्यामध्ये त्यांना तो जाणवत नव्हता, परंतु नंतर त्यांना असं जाणवायला लागलं त्यांना चालताना खूप त्रास व्हायला आणि ऐन तरुण वयामध्ये सुद्धा त्यांना मग चालताना त्यांना लंगडावं लागायला लागलं. जेव्हा त्यांची पत्नी आणि ते आपल्या दवाखान्यात आले होते तेव्हा ते जो पती जो होता तो चालताना तो एक पाय असा लंगडत पुढे चालत होता. त्यांनी सांगितले की दवाखान्यापर्यंत ज्या काही पायऱ्या असतात त्या पायऱ्यासुद्धा त्यांना नीट चालता येत नव्हत्या. त्यांनी अनेक डॉक्टरांना दाखवलं होतं, MRI डॉक्टरांनी काढले होते आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुमच्या मणक्यामध्ये गॅप पडल्यानंतर गादी सरलेली आहे आणि ते गादी सरल्यामुळे आता तुम्हाला हा आजार झालेला आहे आणि तुम्हाला यापुढे ऑपरेशन हा एकमेव पर्याय राहील. तर त्यांना ऑपरेशन टाळायचं होतं. आपण पाहतो की बऱ्यापैकी लोकांच्या मनात बरेच शंका असतात की ऑपरेशन करावं की न करावं आणि मग ह्या द्विधा मनस्थिती असतात. मग शेवटी त्यांनी ठरवलं की ऑपरेशन आपण टाळण्यासाठी आपण आयुर्वेदाचा पर्याय स्वीकारूया आणि मग ते आयुर्वेद उपचारासाठी आपल्याकडे आलेले होते. आपण त्यांची सर्वांगीण परीक्षा केली, नंतर नाडी परीक्षण केलं, त्यांना सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या, आपण उपचाराची सुरुवात केली. त्यांची पत्नीसोबत आलेली होती, ते ग्रामीण भागामध्ये राहत होते. आपण त्यांना बस्ती नावाचं एक पंचकर्म करण्याचा निर्णय घेतला. आपण आयुर्वेदशास्त्रात एक वेगळं असं एक औषध बनवलं आहे, मज्जा तेल, बकऱ्याच्या मेंदूपासून जे आपण एक मज्जा तेल बनवलं तर बस्ती करायचं ठरलं. रुग्णाच्या पत्नीला त्या रुग्णावरती एक दिवस मज्जा तेलाचा बस्ती करून दाखवला क्लिनिकमध्येच आणि त्याच्यानंतर त्यांना तो 21 दिवसाचा जो कोर्स आहे त्यांना आपण घरी करण्यास सांगितलं. त्याच्यानंतर त्यांनी ते घरी उपचार सुरू केले. 21 दिवस ते पंचकर्म केलं. 1 महिन्यानंतर पुन्हा ते आपल्याला दाखवण्यासाठी आले. पहिल्या महिन्यात त्यांना खूपसा फरक नव्हता, थोडंसं त्यांच्या चालण्यामध्ये त्यांना किंचितचा फरक जाणवत होता. जसं 2-3 महिने पुढे गेले, 2-3 महिने उपचार सुरू राहिले आणि त्याच्यानंतर त्यांना जाणवायला लागले की आता त्यांच्या चालण्यामध्ये खूपसा फरक पडलेला होता. मग त्यांना जे लगेच चाललं की थोडं चाललं की लगेच बसावं लागतं, त्यामध्ये बराचसा सुधारणा होते. पाय जो त्यांचा जड होत होता तो कमी झाला होता. त्यांचे पाहणारे मित्र असतील किंवा लोक जे होते ते बघितले सांगत होते पूर्वीपेक्षा आता तुमचं लंगडणं खूपसं कमी झालं आहे. समजा पुढे 5-7 महिने आपण पुढे त्यांना कंटिन्यू उपचार केले. साधारणतः एक 9 महिन्यामध्ये जवळपास त्यांचा आजार जवळपास 90% अधिक पूर्णपणे तो बरा झाला होता. त्यांना आता खात्री पडली होती की आपण आता यातून पूर्णपणे बरे झालेत. पुन्हा रुग्णांना काही पथ्य सांगितलं, भविष्यामध्ये त्यांनी काही व्यायाम बाबा करून म्हणजे काही कष्टाची काम आहेत, प्रवास आहे तो कमी करण्यास सांगितलं आणि जवळपास रुग्ण आपल्या आयुर्वेदिक उपचारामुळे जवळपास पूर्णपणे बरा झालेला होता. फारच छान. मित्रांनो, तज्ज्ञ आयुर्वेदाचार्य वैद्य आबासाहेब रणदिवे आपल्याला मार्गदर्शन करतायत. जे मणक्याचे आजार आहेत, संधिवात आहे त्याविषयी आणि रुग्णांचे अनुभव देखील आपल्यासोबत ते सांगत आहेत. तर मित्रांनो, वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. अजून सरांकडून आपण माहिती घेऊया. तुर्तास घेऊया एक छोटीशी विश्रांती. मणक्याचे आजार व संधिवातावर आयुर्वेद उपचार, श्री विश्वरंग आयुर्वेद चिकित्सालय, पत्ता नवीन बसस्थानक, पहिला मजला, पंढरपूर. संपर्क 9890472035 किंवा 9881030055 किंवा 9561043187 किंवा 7410510100. शाखा पुणे, दादर, ठाणे, मिरज, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पंढरपूर. मणक्याचे आजार व संधिवातावर आयुर्वेद उपचार, श्री विश्वरंग आयुर्वेद चिकित्सालय, पत्ता नवीन बसस्थानक, पहिला मजला, पंढरपूर. संपर्क 9890472035 किंवा 9881030055 किंवा 9561043187 किंवा 7410510100. शाखा पुणे, दादर, ठाणे, मिरज, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पंढरपूर.
मणक्याचे आजार व संधिवातावर आयुर्वेद उपचार श्री विश्वरंग आयुर्वेद चिकित्सालय, पत्ता नवीन बसस्थानक, पहिला मजला, पंढरपूर. संपर्क 9890472035 किंवा 9881030055 किंवा 9561043187 किंवा 7410510100. शाखा पुणे, दादर, ठाणे, मिरज, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पंढरपूर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज चर्चा सुरू आहे मणक्याचे आजार आणि संधिवात याच्यावर आयुर्वेद उपचार. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला तज्ज्ञ आयुर्वेदाचार्य, आयुर्वेदामध्ये ज्यांनी MD केलंय असे वैद्य आबासाहेब रणदिवे आपल्यासोबत आहेत. डॉक्टर साहेब, पुढला प्रश्न असा असेल की हे जे मणक्याचे आजार होतात त्याची कारणं काय आहेत त्याविषयी आम्हाला सांगा. बरोबर. आपण जर पहिले व्यवहारामध्ये जर पाहिलं तर आमच्याकडे जे काही रुग्ण येत असतात मणक्याचे, त्या कारणाचा जेव्हा आपण विचार करतो त्यामध्ये प्रामुख्याने सर्वाधिक रुग्ण असतात की शेती व्यवसाय करणारे रुग्ण. त्याच्यानंतर आपण पाहिलं की शिक्षकी पेशामधले जे रुग्ण आहेत त्यांचंही प्रमाण मणक्याचे जास्त आढळून येतं. आणि त्याच्यानंतर बैठा व्यवसाय करणे असेल, पुन्हा अपघाताने होणारे आजार असेल किंवा मजूर काम करणारे बांधकाम व्यवसायात रुग्ण आपल्याला आढळून येतात. शेतकऱ्यांचा जर विचार केला तर बहुतांश रुग्ण हे असतात की पूर्वी सकाळ उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत काही ना काही शेतीची कामं करणं, मग त्यामध्ये जनावरांची काही कामं असेल किंवा शेतातली काही कामं असतात, तर त्याचा परिणाम स्वरूप मणक्याचे झीज होणं असेल, मणक्यामध्ये गॅप पडणं आहे, मणक्यामध्ये नस जळणं, कधी कधी शेतातली अवजड जेव्हा वजन उचलतं तेव्हा मणक्याची गादी सरणं आपल्याला इत्यादी कारणं आढळून येतात. आणि त्याच्यामुळे मणक्याचे आजार शेतकऱ्यामध्ये जास्त आढळून येतात. पण त्याच्यानंतर बघतो की बरेचसे जे रुग्ण असतात ते जे शिक्षक पेशा जो असतो, आपण बघतो की अनेकांना ग्रामीण भागामध्ये जे काही वेगळे जे रस्ते असतात त्याच्यावर प्रवास दुचाकीवरचा असेल त्यातून प्रवास करावा लागतो आणि मग खड्डेयुक्त रस्ते असेल याचा परिणाम काय होतो त्यांच्या मणक्यावर झालेला असतो. आणि त्याच्यानंतर शाळेमध्ये गेल्यानंतर बऱ्यापैकी दिवसभरातले 4-5 तास तर त्यांना उभा राहून शिकवावं लागतं आणि त्याचा परिणाम म्हणून हळूहळू हे वर्षानुवर्षे सुरू असतं. आणि जेव्हा ही नोकरी 10-20 वर्ष होते, वयाचं जेव्हा 50शी ओलांडलेले जेव्हा रुग्ण असतात तर त्यांना जाणवतं की पुढे हळूहळू त्यांना मणक्याचे रुग्ण झालेले आढळून येतात. बैठा व्यवसाय आपण पहिले शहरी भागामध्ये असेल किंवा कॉम्प्युटरमध्ये काम करणारे किंवा जे काही नोकरी करणारे जे लोक असतात वेगवेगळ्या ऑफिसमध्ये वगैरे, तर त्यांच्यामध्ये तासनतास जेव्हा बसून असतात त्यामुळे आपल्याला मणक्याचे आजार झालेले आढळून येतात. शिलाई काम करणारे जे व्यक्ती असतात ते बरंच तासभर बसत असतात आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम स्वरूप म्हणून अशा लोकांमध्ये सुद्धा आपल्याला मणक्याचे आजार जाणवतात. मजूर काम आपण बघतो की आता जे बांधकाम क्षेत्र असतं की प्रत्येकाला घर लागत असतं, ते घर जेव्हा बांधकाम आपण करत असतो तेव्हा ते मजुरापूर्वी बरेचसे जे काही मटेरियल असते ते उचललं जातं आणि त्याचा परिणाम म्हणून ह्या वजन उचलण्यामुळे त्यांच्या मणक्याची झीज होणं, मणक्याची गादी सरणे इत्यादी आपल्याला लक्षणं आढळून येतात. ॲक्सिडेंटली सुद्धा बरेच रुग्ण असतात की बऱ्याच वेळा अपघातानं गाडीवरून पडणं असेल किंवा ॲक्सिडेंट होणं याच्यामुळे मणक्यात जेव्हा आघात होतो तेव्हा अशा रुग्णांमध्ये सुद्धा आपल्याला मणक्याचे आजार झालेले आढळून येतात. जे वारंवार जे खूप ड्रायव्हिंग करत दुचाकीवरून असेल किंवा 4 चाकीचा प्रवास करत असेल, पोलीस वर्ग असेल जो रस्त्यावरती बराच वेळ त्यांना उभं राहावं लागतं, ट्रेनमधून जे मुंबईसारख्या ठिकाणी लोकलमधून प्रवास करणारे लोक आहेत, तर असे अनेक लोक आहेत की ज्यांना जास्तीत जास्त त्यांचा शारीरिक कष्ट असतं, अशा लोकांना बहुतांश आपल्याला मणक्याचे आजार झालेले आढळून येतात. स्त्रियामध्ये पाहिलं तर गर्भाशय जर पिशवी काढलेली असेल तर अशा स्त्रियामध्ये आपल्याला मणक्याचा म्हणजे वात वाढलेला असतो अशा शरीरामध्ये आणि त्याच्यानंतर मणक्याचे आजार जास्त आपल्याला झालेले आढळून येतात. फारच छान. डॉक्टर साहेब, या वळणावर आपल्याला फोन आहे, कोल्हापूरहून फोन आहे, कृष्णा माने यांचा फोन आहे. पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार कृष्णा, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. कृष्णा, आपला प्रश्न विचारा, सलग प्रश्न विचारा. हो सर, नमस्कार सर. हा नमस्कार. माझा प्रश्न आहे सर की हो सर, माझा प्रश्न असा आहे की संधिवाताचं वय किती एज पासून ती लक्षणं सुरू होतात, म्हणजे एखाद्याला झाली तर, आणि महिला आणि स्त्रियांमध्ये काही वेगळी लक्षणं असतात का? आणि संधिवाताची जेव्हा हे गुडघेदुखी किंवा सांधेदुखी आपण म्हणाल्याप्रमाणे जर ती लक्षणं असतील तर डेंग्यू आणि चिकनगुनियाची आणि ती जी लक्षणं आहेत त्याचं आणि संधिवाताचं असं काही साम्य आहे का? फारच सुंदर प्रश्न आहे. धन्यवाद कृष्णा माने आपल्या प्रश्नासाठी. डॉक्टर साहेब काय सांगणार? आपण जर पाहिलं तर संधिवाताच्या त्याने वयोमर्यादा साधारणतः तरुण वय जे असतं ते शरीराची वाढ होण्याचं असतं. म्हणजे लहान मुलांमध्ये आपण बघतो की शरीराची वाढ होत असते आणि झीज कमी होत असते, त्याच्यामुळे शक्यतो संधिवाताचे आजार हे लहान वयामध्ये होत नाहीत. साधारणतः एक 30-40 नंतर संधिवाताचं आपल्याला प्रमाण आढळून येतं. आमवातासारखे आजार मात्र आपल्याला लहान मुलांमध्ये म्हणजे कमी वयामध्ये सुद्धा आपल्याला आढळून 3री-4थीच्या मुलांमध्ये सुद्धा आपल्याला आमवाताचे आजार झाले आढळून येतात. परंतु प्रामुख्याने 30, 40, 50 ह्या वर्षानंतर आपल्याला हा आजार झाले आढळून येतो. आपण बघितलं डेंग्यू किंवा
चिकनगुनिया ह्याचे जे काही विषाणू असतात तर त्याच्यानंतर सुद्धा विषबाधा होते आणि आयुर्वेद सांगतो की ते सांध्यामध्ये त्याचं रूपांतर आणि मग सांधिवात आपल्याला झालेला आढळून येतो. आपण बघतो की चिकनगुनियाचे गेल्या 10-20 वर्षापूर्वी जेव्हा काही साथ आली होती तेव्हा अनेक रुग्ण आढळून येतात की चिकनगुनियाचे. खरं तर फक्त वेदनाशामक गोळ्या खाल्ल्यापुरतं तेवढ्यापुरतं बरं वाटत असतं, परंतु आयुर्वेद शास्त्राने हा चिकनगुनिया असेल तर हा आजार पूर्णपणे आपल्याला बरा झालेला आढळून येतो. डेंग्यू सारख्या आजारामध्ये सुद्धा सांधे दुखत असतात, परंतु या आजारामध्ये प्रामुख्याने ज्वर हे म्हणजे ताप येणं हे लक्षण असतं आणि आयुर्वेद शास्त्रानुसार जर त्या तापावरती औषध दिली तर त्याचा परिणाम स्वरूप म्हणून आपण त्यांचा संधिवात आपण बरा करू शकतो. आणि महिलांना काही विशेष काळजी घ्यायची गरज आहे? प्रामुख्याने महिलांमध्ये जर बघितलं तर आपलं जे काही प्रत्यक्षात जेव्हा आढळतं तेव्हा जर गर्भाशय जेव्हा निर्हरण केलं होतं म्हणजे गर्भाशयाची पिशवी काढली तेव्हा शरीरामध्ये वात खूप आढळतो आणि मग अशा स्त्रियांमध्ये मणक्याचे आजार किंवा संधिवाताचे आजार आपल्याला जास्त आढळून येतात. त्यामुळे गर्भाशयाच्या पिशवी काढण्याचा डॉक्टर सल्ला देतात तेव्हा आयुर्वेद शास्त्राकडे जाऊन गर्भाशय अगोदर वाचवण्याचा प्रयत्न करावा. जवळपास 100 पैकी 80 ते 90 स्त्रियांचं गर्भाशय आयुर्वेद शास्त्राने सहजासहजी वाचवलं जाऊ शकतं जरी डॉक्टरांनी काढायला सांगितलं असेल तरीही. धन्यवाद डॉक्टर, छान मार्गदर्शन करताय तुम्ही. पुढला प्रश्न असा आहे, मणक्याच्या आजारांमुळे चालताना येणारा रुग्ण असेल तर आयुर्वेद शास्त्राच्या उपचाराने तो बरा होऊ शकतो का, त्याला चालता येऊ शकतं का, त्याविषयी देखील आम्हाला सांगा. बरोबर. असं म्हटलं जातं की आयुर्वेद शास्त्र म्हणजे जुनाट शास्त्र असलं बाबा खूप उशीर लागतो किंवा जे खूप सिरियस रुग्ण आहेत ना ते नीट होत नाहीत असं बरेच मनामध्ये शंका लोकांच्या असतात. परंतु प्रत्यक्षात शास्त्राचा जर विचार केला तर आयुर्वेद शास्त्रामध्ये खूप चांगली ट्रीटमेंट आहेत आणि असे रुग्ण आता तुम्ही सांगितले की जसं की एखादा रुग्ण जर चालता येत नसेल तर तो नीट होऊ शकतो का. आपल्याकडे काही आपण उदाहरणार्थ एक समजून घेऊया. नांदेड जिल्ह्यातील एक रुग्ण होता आणि साधारणतः एक 100 किलोपर्यंत अशा त्या रुग्णांचं वजन होतं आणि त्याचे नातेवाईक जवळपास एक 3-4 नातेवाईक त्यांना घेऊन आले होते. जेव्हा दारामधून त्यांनी आपल्या प्रवेश केला दवाखान्यामध्ये तेव्हा ते चौघांनी त्याला उचलून आणलेलं होतं आणि आणून त्यांना बेडवरती झोपवलं. मग त्यांनी त्यांची हिस्ट्री सांगायला सुरुवात केली रुग्णांनी की साधारणतः माझ्याकडे जेव्हा ते रुग्ण घेऊन आले होते तेव्हा त्याच्यापूर्वी त्यांना 1 महिन्यापूर्वी ते शेतामध्ये काम करत होते. त्यांच्या शेतामध्ये कांदा काढणीचं काम सुरू होतं आणि मग त्याचे जे गोणे होते म्हणजे पोती जे होतात ते उचलून ते ट्रॅक्टरमध्ये टेलरमध्ये टाकायचं काम करत होते आणि साधारणतः चालता चालता अचानक म्हणजे जो काही सरी असते त्या सरीचा जो वरिंब असतो त्याच्यावर त्यांचा पाय घसरला आणि ते घसरून पडले आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांना उठण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना उठता आलं नाही आणि त्याच्यानंतर मग बऱ्याच जण 3-4 त्यांना धरून उचलून मग गावाकडे घेऊन आले. त्याच्यानंतर त्यांनी दवाखान्यात डॉक्टरांकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी त्या रुग्णाला तपासून त्यांचा MRI केला आणि डॉक्टरांनी सांगितले की रुग्णाची आता गादी सरलेली आहे. रुग्णाला थोडंसं हल्लं की वेदना होत होत्या. डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावून पुढे काहीतरी वेदनाशामक वगैरे औषधोपचार सुरू केले. रुग्णाला थोड्याशा वेदना कमी वाटायला लागल्या. डॉक्टर सांगितले की आता यांना इमर्जन्सी ऑपरेशन करण्याची गरज आहे. रुग्णाने थोडासा विचार केला म्हणजे बघूया आम्ही थोडा विचार करतो आणि मग त्याच्यानंतर सांगतो. एक 3-4 दिवस ठेवल्यानंतर रुग्णाला थोडंसं बरं वाटायला लागलं. डॉक्टरांकडून त्यांनी मग डिस्चार्ज घेतला, घरी गेले. त्याच्यानंतर त्यांनी बराचसा विचार केला की आपण पुढे करायचं काय, कारण तर रुग्णाचं वजन तर जवळपास 100पेक्षा जास्त होतं. ऑपरेशनचं डॉक्टर बी सांगतो की शाश्वती देता येईल पण असं फिक्स सांगता येणार नाही बा तो रुग्ण नीट होईल की नाही, पुढे काय होईल ते. त्याच्यानंतर त्यांनी थोडासा प्रयत्न केला की अजून काही आपण डॉक्टरांना बऱ्याच डॉक्टरांचे सल्ला घेतला. सगळीकडे त्यांना ऑपरेशनचा सल्ला दिला होता आणि मग त्यांनी शेवटी ठरवलं की बाबा आयुर्वेदाचा आपण प्रयत्न करूया, आयुर्वेदानं काही करता येतं का. रुग्ण जेव्हा झोपला होता बेडवर तेव्हा त्याला या अंगावर सुद्धा सहजासहजी होता येत नव्हतं. खूप विव्हळत होता मी कंटिन्यू, त्याला वेदना होत होत्या. त्याच्यानंतर आपण त्याचं नाडी परीक्षण केलं. सोबतच त्यांची पत्नीसुद्धा आलेली होती. ते सांगत होते की मुलं लहान आहेत आणि काही करून माझ्या पतीला यातून बाहेर काढा, कारण सगळं हा करता पुरुष आहे आणि आम्हाला ऑपरेशन तर करण्या आयुर्वेदाने बरं करा. त्याच्यानंतर आपण त्या रुग्णाला जसं आपण मग यापूर्वीच्या रुग्णाला सांगितलं तसं या रुग्णाला सुद्धा त्याच्या पत्नीला आपण पंचकर्म शिकवलं तर करून दाखवलं रुग्णावरती आणि मज्जातील नावाचा आपण जो बस्ती आहे त्याच्यानंतर आपण त्यांना सुरू केला. तर मला खात्री होती की हा रुग्ण आपण नक्की चालवू शकू. परंतु रुग्णाला मी सांगितलं आपण प्रयत्न करूया. कसं होतं की रुग्णाला जर जास्त आश्वासित केलं तर कधी वाटतं मग थोडा रिझल्ट कमी झाला तर मग रुग्ण का नीट झालेलं नाही. आपण त्यांना समजावून सांगितलं, रुग्णाला औषधोपचार सुरू केले. साधारणतः 2ऱ्या महिन्यामध्येच रुग्ण जेव्हा आला तेव्हा अक्षरशः तो रुग्ण नातेवाईकासोबत स्वतः एकटा चालत आलेला होता. म्हणजे औषधोपचार सुरू केल्यानंतर साधारणतः 8 ते 10 दिवसामध्ये त्याला त्रास कमी व्हायला. खरं तर अचानक गादी सरल्यामुळे त्याच्या अंगावर त्या मणक्या ठिकाणी खूप सूज आली होती आणि औषधोपचार जसे सुरू केले तर त्याची सूज कमी झाली आणि हळूहळू त्याच्या वेदना कमी होत गेल्या. कालांतराने त्यात एक 4 ते 6 महिन्यामध्ये हळूहळू उपचार केल्यानंतर त्याला 80-90% त्रास कमी. जवळपास एक 7-8 महिन्यापर्यंत आपण त्यांना उपचार दिले असेल. पुढं पूर्णतः तो आजार बरा झाला. 100 किलो असलेला वजन असलेला रुग्ण सुद्धा पुन्हा व्यवस्थित ठणठणीत चालत होता. मला वाटतं की असं हे मी एक उदाहरण दिलेलं आहे. खरं तर गेल्या 15 वर्षामध्ये असे 1000 उदाहरण देता येतील की जे आपण अनेक रुग्ण जागेला झोपलेले असे गाडीमध्ये आणलेले किंवा उचलून आणलेले असे रुग्ण आपण पुन्हा चालू शकलोय. खरं तर ऑपरेशन करण्याचं ज्यांना ऑपरेशन करायचं नसतं अशा रुग्णांनी एक वेळ आयुर्वेदाला नक्की संधी द्यावी. आपण नक्की असे रुग्ण बऱ्यापैकी आपण चालवायचा प्रयत्न करू शकतो. फारच छान. मित्रांनो, आयुर्वेद शास्त्राला एक संधी देणं गरजेचं आहे. आणि डॉक्टर साहेब, आमवाताकडे वळूया. आमवाताचे जे रुग्ण आहेत ते आयुर्वेद शास्त्राच्या उपचाराने बरे होऊ शकतात का, त्याविषयी आम्हाला सांगा.
तर आपण पाहिले की संधिवात ह्याविषयी आपण बोललो आहे, पण आमवात, संधिवात, आमवात, वात असे वेगळे प्रकार असतात ना. तर आमवात हा सगळ्यात वेदनादायक आजार आहे. मध्ये आम आणि वात, संधिवातामध्ये दोन शब्द ह्यात आम आणि वात. आम हा संस्कृत शब्द आहे. आमचा अर्थ होतो कच्चा, म्हणजे अपक, खाल्लेला अन्नाचा जो रस आहे ना तो अपक्व राहतो आणि तो शरीरामध्ये वात ज्या ठिकाणी घेऊन जातो मग त्या ठिकाणी तो आजार उत्पन्न करायला सुरुवात होतो आणि मग त्याला आपण आमवात असं म्हणतो. पण आमवाताची लक्षणं बघितलं सकाळी जेव्हा रुग्ण उठत असतो ना तर त्याला खूप भयंकर वेदना होत असतात, म्हणजे शरीर जखडणं ह्यामध्ये सगळ्यात जास्त असतं, म्हणजे सगळे सांधे आपण असे पॅक झाल्यासारखे आढळून येतात. पण साध्या एका उदाहरणानं आपण समजून सांगूया. आपण जर बघितलं जेव्हा आपण पावसाळ्याचा विचार करतो सर्वाधिक पाऊस कुठं कोकणामध्ये पडत असतो, त्याच्यानंतर आपण लोणावळ्यासारख्या ठिकाणी महाराष्ट्र पाऊस पडतो किंवा मग मुंबईसारख्या ठिकाणी बराचसा पडतो आणि बरेच जे काही आहेत भाग असतात तिथं कधी कमी कधी जास्त दुष्काळी पट्ट्यामध्ये कमी जास्त पाऊस पडत असतो. त्याप्रमाणे संधिवात जर आपण बघितला, जसं कोकणामध्ये जास्त पाऊस पडतो, संधिवात जर आपण बघितलं तर गुडघ्याच्या ठिकाणी आपल्याला जास्त झालेला आढळून येतो. परंतु आमवाताबाबतीत वेगळं आहे. आपण एखाद्या वेळेस आपण बघतो की कमी दाबाचा जेव्हा समुद्रावर पट्टा तयार होतो आणि मग वादळी वारं सुटतं आणि पाऊस पडतो तेव्हा एक 100, 200, 300 किलोमीटर पट्ट्यामध्ये पूर्ण ठिकाणी पाऊस एकदम मुसळधार पाऊस पडतो. मग तिथं तो दुष्काळी भाग आहे की काय पाहिलं जात नाही, म्हणजे जिथं जिथं तो वारा त्या ढगाला घेऊन जातो तिथं तो पाऊस पडत असतो. आमवातामध्ये आपल्याला असंच आढळून येतं की जेव्हा हा वात आहे ना तो आम जो आहे तो त्या आमाला म्हणजे चिकट पदार्थ जो असतो तो अपकोरस आहे ना त्याला तो वारा ज्या ठिकाणी किंवा वात ज्या ठिकाणी घेऊन जातो त्या सगळ्या सांध्यामध्ये वेदना होतात. थोडक्यात हा आमवात संपूर्ण संधिवात एखाद्या सांध्यात पसरतो, पण आमवात जवळपास सगळ्या शरीरामध्ये पसरला असतं. त्यामुळे आमवाताच्या रुग्णाचं संपूर्ण शरीर दुखत असतं. सकाळी उठल्यावर जसं आपण सांगितलं की त्याला खूप दुखत असतं. त्याचा अंगाला जर स्पर्श केला तर गरम असा स्पर्श लागत असतो. रुग्णाला सतत कणकण असते. भूक जर पाहिजे त्याची भूक बऱ्यापैकी कमी झालेली असते. जेव्हा सूर्य उगवत असतो आणि जेव्हा ऊन पडायला लागतं तेव्हा रुग्णाला थोडंसं बरं वाटायचं किंवा गरम पाण्याने जर आंघोळ केली किंवा सांध्याला थोडंसं शेकलं तर बऱ्यापैकी बरं वाटायचं. जसं दुपार होईल तसं रुग्णाला जरा शरीर हलकं वाटायला लागतं, थोडी शरीराची हालचाल आखडलेली कमी व्हायला लागते, त्यामुळे रुग्ण चालायला लागायला लागतो. जसं संध्याकाळ व्हायला लागते पुन्हा जसं गारवा वाढेल तसं मग शरीराची हालचाल कमी व्हायला लागते. अशा पद्धतीने आपण जर बघितलं आमवाताची आपल्याला लक्षणं आढळून येतात. त्या सांध्यावरती सूज येणं हे सगळ्यात महत्त्वाचं आमवातामध्ये लक्षण आढळून येतं किंवा सांधे गरम होणे, सांधे लाल होणे. जेव्हा हा आजार खूप वाढायला लागतो तेव्हा मग सांधे वाकडे होतात. आपण जर बघितलं तर मनगट आहे ते एकदम लॉक झाल्यासारखं होतं किंवा हाताच्या बोटाची जी पेरं असतात किंवा जे सांधे असतात सगळ्या हाताची बोटं वाकडी झालेली आढळून येतात. बरेच रुग्ण गुडघ्यातून वाकलेले असतात, घोट्यावरती सूज आलेली असते. तर आयुर्वेद शास्त्रामध्ये ह्या रुग्णावरती खूप चांगले उपचार केले जातात. आपण जर आधुनिक उपचार केलेले जर रुग्ण बघितलं तर वर्षानुवर्ष 10-10 वर्षात रुग्ण जागेला खिळून पडलेले असतात. वेदनाच्या मग गोळी घेत असतात, तेवढ्यापुरतं एक दिवस बरं वाटतं, पुन्हा संध्याकाळी गोळी घ्यावी लागते. गोळी खाण्याने तेवढ्यापुरतं वेदना कमी एवढंच चाललं असतं. पण आयुर्वेद शास्त्रात जर व्यवस्थित पद्धतीने एक वर्षभर जर उपचार केले, आयुर्वेद शास्त्रातली काही सहचर तेलाची बस्ते असतील, वैतरम बस्ते असतील आणि काही इतर औषधं, सुवर्णकल्पासारखे काही औषधं असेल, वातव्याधीवरती काम करणारे काही बिलवादीसारखे औषध असेल, योगराज गोगोसारखे औषध असेल, गोक्षराज गो जे सूज कमी करायला मदत करतं, अशी वेगवेगळ्या प्रकारची औषधं घेतली आणि उपचार घेतले आणि पुन्हा 1 वर्ष नंतर सुद्धा पुढे दरवर्षी 2 ते 3 वर्ष जर बस्ती नावाचा जर उपचार केला तर हा आजार जवळपास 80-90-100% सुद्धा हा बाहेर पडू शकतो ह्या आजारातून रुग्ण. फारच छान मित्रांनो, डॉक्टर आबासाहेब रणदिवे आपल्याला छान माहिती देत आहेत मणक्याच्या आजारांविषयी, संधिवाताविषयी, आमवाताविषयी, त्याच्या कारणांविषयी, त्याच्या लक्षणांविषयी. अजून आपल्याला जाणून घ्यायचं आहे की आयुर्वेदामध्ये कशा पद्धतीने उपचार केले जातात. वेळ झाली सध्या एक छोटी अशी विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. मणक्याचे आजार व संधिवातावर आयुर्वेद उपचार श्री विश्वरंग आयुर्वेद चिकित्सालय, पत्ता नवीन बसस्थानक, पहिला मजला, पंढरपूर. संपर्क 9890472035 किंवा 9881030055 किंवा 9561043187 किंवा 7410510100. शाखा पुणे, दादर, ठाणे, मिरज, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पंढरपूर. मणक्याचे आजार व संधिवातावर आयुर्वेद उपचार श्री विश्वरंग आयुर्वेद चिकित्सालय, पत्ता नवीन बसस्थानक, पहिला मजला, पंढरपूर. संपर्क 9890472035 किंवा 9881030055 किंवा 9561043187 किंवा 7410510100. शाखा पुणे, दादर, ठाणे, मिरज, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पंढरपूर. आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपली चर्चा सुरू आहे मणक्याचे आजार, संधिवात, याच्यावर आयुर्वेद उपचार. आणि या विषयावर आपल्याला तज्ज्ञ आयुर्वेदाचार्य वैद्य आबासाहेब रणदिवे मार्गदर्शन करत आहेत. तर डॉक्टर साहेब, मानेच्या मणक्याकडे वळूया. तर मानेच्या मणक्याचा आजार असेल तर लक्षणं काय काय आढळतात त्याविषयी मला सांगा.
बरोबर. आपण जर बघितलं तर मानेच्या मणक्याची जर रचनेचा जर विचार केला तर एकावर एक आपण मानेपासून कमरेपर्यंत ते 33 मणके असतात. तर मानेचे जे मणके असतात 2 मणक्यामध्ये आपल्या गादी असते, जसं आपण कमरेच्या मणक्याची रचना सांगितली त्या पद्धतीनं. जेव्हा 2 मणके असतात त्या 2 मणक्याच्या मध्ये जेव्हा गादी आहे ती गादी जेव्हा कमी होते आणि तेव्हा मग आपण म्हणतो की मणक्यामध्ये गॅप पडला आणि गॅप पडला की त्या नसेवरती 2 मणके या नसेवरती दाब पडायला लागतो. कधी कधी काही रुग्णामध्ये मग मणक्याची गादी सरकलेली आढळून येते आणि मग अशा रुग्णामध्ये मग पुढे मानेचे आजार उत्पन्न होतात आणि मग वेगळी लक्षणं आपल्याला आढळून येतात. आज सकाळी जेव्हा आपल्या टीव्हीकडे येताना तेव्हा मुलाखतीला यायला सुरुवात केली. सकाळी 5:30 वाजता आपण आम्ही पंढरपूरहून निघालो होतो आणि रस्त्यावर जेव्हा सहज जेव्हा निरीक्षण केलं तेव्हा लक्षात येतं की अनेक लोक आहेत ती व्यायामासाठी रस्त्यावरून चालत होती. चालता आता असंही जाणवलं की काही लोक म्हणजे सोबत कुत्र्याला गळ्यामध्ये एक पट्टा बांधून असं प्रवासात फिरत होते असं रस्त्याकडेने. थोडंसं पुढं आलं अजून एक लक्षात आलं की एक वयस्कर व्यक्ती कुत्र्याला त्या सोबत हातात पट्टा बांधलेला होता पण त्याच्या मानेला सुद्धा त्याच्या पट्टा बांधलेला होता. असं झालं की आपल्या लक्षात सुद्धा आलं नाही की म्हणजे जे कुत्र्याच्या गळ्यातला पट्टा आपल्या मानेच्या गळ्यामध्ये कधी येऊन पडला. का तर आपल्याला बहुतांश जर बघितलं तर वयस्कर रुग्णांमध्ये आपण कमरेला मानेला आपल्याला पट्टा बांधलेला आढळून येतात. तर ह्याचं कारण काय आहे तर जे वाढतं जे आता सगळं आपण जे काही खाणं पिणं आहे किंवा जे काही चुकीच्या पद्धतीचा आहारविहार आहे त्याचा सुद्धा आपल्याला परिणाम झालेला आढळून येतो. तर मानेचे जेव्हा मणक्याचे आजार होतात तेव्हा जेव्हा नस दबते मणक्यामध्ये तेव्हा हातामध्ये मुंग्या यायला सुरुवात होतात. अनेक रुग्ण सांगतात की आमच्या बोटं 1 किंवा 2 किंवा सर्वच बोटं बधीर होतात, त्याला मुंग्या येत असतात. अनेक रुग्णांमध्ये हाताचे बोटं जड होत असतात, म्हणजे अनेकांना लिहिताना सुद्धा त्रास होत असतो किंवा अनेकांना दुचाकी चालवताना त्रास होतो. काही रुग्णांना की ज्यांचा खांद्यापासून हात जर वरती उचलला तर खांद्यापेक्षा वरती हात जात नाहीत. अनेक महिला सांगत असतात की जेव्हा मानेचा आजार त्यांना म्हणजे केस विंचरता सुद्धा येत नाहीत. बऱ्याच रुग्णांना आपल्याला असं जाणवतं की सकाळी उठल्या थोडीशी चक्कर यायला लागते. जेव्हा मानेमध्ये नस दबलेला असते तेव्हा मेंदूकडे काही पुरवठा तिथून जात असतो आणि त्याच्यामुळे उठल्या त्यांचा तोल झालेले आपल्याला लक्षणं आढळून येतात. तर ही जी लक्षणं आहेत ती आयुर्वेद शास्त्रानुसार आपल्याला मणक्याचा जो गॅप आहे त्या गॅप पडल्यामुळे किंवा नस दबल्यामुळे होत असतात. आणि बऱ्याच जणांना ही जी कारणं असतात आपण जर डोक्यावरती जे खूप वजन उचलत असतात त्यांच्यामध्ये आपल्याला ह्याचं प्रमाण अधिक आढळून येतं. तरुणामध्ये सुद्धा मानेचे आजार जास्त आढळून येतात. अनेक तासनतास जेव्हा आपण मोबाईलमध्ये पाहत असतो तेव्हा विशिष्ट मानेची रचनेत आपण बघतो की एकटक वगत असतात, त्याचा परिणाम आपल्याला मानेचे आजार झालेले आढळून येतात. दुचाकीवरून जे जास्त प्रवास करतात त्या लोकांमध्ये आपल्याला जास्त मानेचे आजार झालेले आढळून येतात. मला वाटतं की बहुतांश जी काही लक्षणं असतात ही लक्षणं आयुर्वेदशास्त्राने जवळपास उपचाराने पूर्णतः बरी होऊ शकतात आणि विना ऑपरेशन मानेचे रुग्ण सुद्धा आपण सहजही बरे करू शकतो. फारच छान. डॉक्टर साहेब, या वळणावर आपल्याला श्री क्षेत्र पंढरपूर येथून फोन आलेला आहे. गणेश सत्ते यांचा फोन आहे. पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार गणेशजी, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. टीव्हीचा आवाज बंद करून टाका आणि सलग स्पष्ट प्रश्न विचारा. हा सर, मला काय होतंय, सलग बोलत राहा. हा सर, मला थोडा जर व्यायाम केला तरी स्नायू दुखते, सगळे गुडघ्याचे वगैरे असं व्यायाम केला का त्रास होतोय. थोडं बरं वाटतंय पण 8-10 दिवस व्यायाम केल्यानंतर पुन्हा त्रास वाटतो. व्यायाम बंद करावा लागतोय मला 15 दिवसांना महिन्यानंतर. किती वेळ व्यायाम करता तुम्ही? एक दररोज अर्धा तास करतो. वय किती आहे? 36 वय आहे आता. 36. ठीक आहे. ओके, धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. काय सांगणार डॉक्टर साहेब? आता या रुग्णांनी बघतो की आपण व्यायाम केला की त्रास होतो. याचा अर्थ व्यायाम केला त्यांच्या शरीरातला ओलावा कमी झालेला आहे. जेव्हा तुम्ही व्यायाम अधिक करता, कधी प्रत्येकाला तो व्यायाम सहन होतो. आपण बघतो की शेजारी करतो पण आपण व्यायाम करत आणि तो प्रत्येकाला सहन होईल असं नाहीये. त्यांच्या शरीरातलं वंगण कमी व्हायला लागलं आणि त्याच्यामुळे त्यांच्या शरीराची लवचिकता कमी झाली आहे. तेव्हा जेव्हा ते जास्त प्रकारे व्यायाम करत असतात तेव्हा ते 2 सांधे किंवा शरीर एकमेकाला घासत असतात आणि त्या घासल्यामुळे मग त्या ठिकाणी सूज येते आणि त्यांना वेदना व्हायला सुरुवात होतात. तर त्यांनी व्यायाम करण्याचं प्रमाण थोडंसं कमी करावं आणि मग त्याच्यानंतर सगळ्यात व्यायाम जर करायचा असेल तर सांध्याला म्हणजे संपूर्ण शरीराला जर तिळाचं तेल लावलं आणि त्याच्यानंतर त्यांनी व्यायाम हळूहळू वाढवत न्यावा आणि मग त्याच्यानंतर मग त्यांना बऱ्यापैकी हा त्रास कमी होईल. आणि जर तरीही तसा त्रास सुरू झाला तर पंचकर्मातली बस्ती उपचार सुरू करा. तुमचा हा त्रास बऱ्यापैकी पूर्णतः बरा होऊन जाईल. फारच छान. मित्रांनो, असंच तुम्ही फोन करून आपल्या मनातले प्रश्न विचारायचे आहेत. सर देखील दूरवरून आपल्यासाठी इथे आले, तर या संधी आपल्याला लाभ घ्यायचा आहे. सुवर्ण संधी आहे. डॉक्टर साहेब, पुढे जाऊया. आता थोडंसं रहस्य उलगडून सांगा की आयुर्वेदामध्ये जे पंचकर्मामध्ये बस्ती उपचार जे दिले जातात त्याविषयी आम्हाला सांगा. म्हणजे कसे उपचार केले जातात? पाहतो की आपण मी काही आतापर्यंत आपण 3-4 उदाहरणं पाहिली. त्या प्रत्येक उदाहरणामध्ये मी बस्ती ह्या उपचाराचा उल्लेख केला. आयुर्वेद शास्त्रामध्ये वेगळी ट्रीटमेंट आहे. जसं आपण म्हणतो की एखादा आजार आपण झाड जर पाहिलं तर ते फांद्या तोडल्या तर ते नष्ट होत नाही, पुन्हा फुटत असतं. परंतु आपण जर मुळासकट जर ते काढून टाकलं तर झाड पुन्हा उद्भवत नाही. त्याप्रमाणे आयुर्वेद शास्त्रामध्ये पंचकर्माला महत्त्व आहे. पंचकर्म म्हणजे 5 कर्म केले म्हणून प्रामुख्याने ह्याला पंचकर्म म्हटलं जातं. त्यामध्ये वमन, विरेचन, नस्त्य, बस्ती असेल, रक्तमोक्षण इत्यादी पंचकर्माचे हे प्रकार आहेत. परंतु आपण त्यातला बस्ती हा जो
प्रमाणे आयुर्वेदशास्त्रामध्ये अर्धी चिकित्सा सांगितलेली आहे. वेगळ्या पद्धतीनुसार त्याला नावं दिलेली असतात. ह्या पंचकर्मातल्या बस्ती प्रकारामध्ये काय होतं, त्यांच्या शरीराला अगोदर तेल लावलं जातं, म्हणजे स्नेहन केलं जातं, सर्वांगाला स्नेहन केलं जातं. अगोदर तिळतेल असेल किंवा अभ्यंगाजात काही वनस्पती असून सिद्ध केलेली काही तेल असतात, त्याच्यामुळे अंगाला तेल लावलं जातं. त्याच्यानंतर वाफ दिली जाते, म्हणजे स्वेदन केलं जातं. आणि शेवटची जी महत्त्वाची प्रोसेस असते, गुदमार्गावाटे म्हणजे शौचाच्या मार्गावाटे आपण औषधी आतमध्ये सोडलं जातं. आणि बस्ती हे नाव कसं पडलं, तर पूर्वी ज्याला जेव्हा काही उपकरणं नव्हती तेव्हा प्राण्यांचं जे मूत्राशय असतं ना, त्याचा वापर केला, त्या मूत्राशयाला बस्ती नाव होतं. म्हणजे ज्या साधनांनी ते उपचार केला जातो म्हणून त्याला बस्ती नाव पडलं. अनेकांना वाटतं की आम्ही बस्ती केली, तर हे एक उपचाराला नाव दिलेलं आहे. परंतु ह्या बस्ती उपचारामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची तेलं, वेगवेगळ्या प्रकारची काढा असतात. प्रामुख्याने ह्याच्यामध्ये दोन प्रकार असतात, एक अनुवासन आणि एक निरूप बस्ती. अनुवासन बस्ती म्हणजे प्रामुख्याने तेलाचे बस्ती असतात, जे वेगवेगळ्या आयुर्वेदिक औषधांनी सिद्ध केले असतात. मग त्याचे शेकडो प्रकार असतात. आम्ही अनेक आजारामध्ये जेव्हा असाध्य आजाराचा रुग्ण येतो ना, तेव्हा आम्ही बस्ती उपचार करतो, पण त्याची वेगळी तेलं बदलत असतात. आणि जेव्हा काड्याचा निरूप बस्ती येतो, त्याच्यामध्ये सुद्धा वनस्पतीपासून जे आपण औषध बनवले असतात, ती काड्याची जी औषध ना, त्याचा आपण बस्ती देतो. प्रामुख्याने आपण जो आजचा जो विषय घेतला, आपण मणक्याच्या आजारावर आपण मज्जा तेल नावाचा बस्ती देत असतो. बऱ्याच वेळा आपल्याकडून हा शब्द ऐकला असेल की मज्जा तेल काय आहे. तर आयुर्वेद शास्त्रानुसार वेगळी जी काही औषध बनवतात, मज्जा म्हणजे आपण बकऱ्याचा जो मेंदू आहे, त्या बकऱ्याचा मेंदू आणि त्याच्या हाडातला जो बोन मॅरो आहे, त्याच्यापासून जे औषध शिजवून त्याच्यापासून एक तेल टाकून काही इतर औषध, याच्यापासून एक औषध बनवून जातं आणि आपण त्याला मज्जा तेल हे नाव दिले. खरं तर हा मणक्याचा जो आजार आहे, हा मज्जे धातूचाच आजार असतो. आणि जे नसा असतात, त्या नसेवर दाब पडणं, त्याची सूज येणं असेल, मणक्यात गॅप पडणं असेल, तर आपल्याला अनुभवानं असं जाणवलं की ह्या मज्जा तेलाचा बस्ती दिल्यानंतर मणक्यातले गॅप भरून आलेत, मणक्यामध्ये नस दबली आहे, ज्या लोकांना पायामध्ये हातामध्ये मुंगे येतात, ज्यांना चालता येत नाही, जागेला जे बसून रुग्ण आहेत, म्हणजे आपण बरेचसे रुग्ण जे जागेला झोपलेले सुद्धा जे आपण चालवू शकलो, त्याचं सगळ्यात प्रमुख कारण आहे तर हा मज्जा तेलाचा बस्ती. आपण अनेक संशोधनांते आपण हे औषध शोधून काढलेलं आहे. वेगळ्या औषधांना ते सिद्ध केलं आहे मज्जाबरोबरच, आणि याचा खूप चांगला फायदा होतो. ज्यांना मणक्याचे आजार झालेले आहेत त्यांनी जर ह्या मज्जा तेलाचा जर बस्ती घेतला, तसेच आयुर्वेदशास्त्रातले इतर जर पंचकर्म वेगळ्या आजारावरती केलं, तर रुग्णांचे आजार समूळ नष्ट होतात. आपण बघतो की आता घरोघरी प्रत्येक व्यक्ती, एखादा तरी घरात व्यक्ती असते की दररोज कुठली ना कुठली गोळी खात असतात आणि वर्षानुवर्षे आजार चालूच असतात. फक्त वेदनाशामक गोळी खायची, आजचं झालं की उद्या गेलं. परंतु जर तुम्ही जर पंचकर्माची शरीराला जर सवय लागली, तर ह्यातले निम्म्यापेक्षा आजार हे तुमच्या गोळ्या बंद होऊ शकतात. कारण का तर शरीरामध्ये आपल्या जे आपण जे विष सगळ्या खातो, सगळं फवारणं केले वगैरे जे काय आता जे अन्नधान्य वगैरे सगळं खात असतो, शरीरामध्ये त्याचं विषारी पदार्थ तसेच बसले असतात. आणि आयुर्वेदातलं पंचकर्म, त्या पंचकर्माने ह्या शरीरातली ही घाण काढून टाकली जाते, त्यामुळे शरीर शुद्धी होते. जशी एखादी गाडीची सर्व्हिसिंग केल्यावर मशीन व्यवस्थित चालत असते, तसं जर आयुर्वेदातले जर पंचकर्म, वमन असेल, विरेचन, बस्ती, रक्तौषध, वेगळे जे प्रकार आहेत, ते जर पंचकर्म जर आपण केलं त्या आजारानुसार, तर अशामुळे आपलं शरीर शुद्ध होतं. पूर्वीचे लोक दर वर्षातून एकदा पंचकर्म करत होते. खरं तर तेव्हा हे विषारी पदार्थाचं सेवन खूप कमी केलं जातं आणि आताच्या काळामध्ये आपण सगळं विषारी आहाराचं सेवन करतो. त्यामुळे सध्याच्या काळात ह्या पंचकर्माची खूप गरज आहे. तेव्हा प्रत्येकानं जर पंचकर्म केलं, जसं आपण गाडीची सर्व्हिसिंग न बिघडता सुद्धा आपण 1000-10,000 किलोमीटरला करत असतो, सर आपलं जर पंचकर्म जर करत राहिलं, तर मला वाटतं की आजारी पडण्याचं प्रमाण खूप कमी होईल. आणि आपला जो मेन हेतू सुरुवातीला सांगितलं की निरोगी जे जगायचं आहे, तर ते निरोगी जगण्यासाठी पंचकर्म ही यापुढे खूप मोठी भूमिका बजावणार आहे. फारच सुंदर. मित्रांनो, सरांनी एक सहज सोप्या भाषेत सांगितलं, पंचकर्म म्हणजे एका प्रकारे आपल्या शरीररूपी गाडीचं सर्व्हिसिंग करून घेणं आहे. आणि डॉक्टर साहेब, बोलता बोलता मगाशी तुम्ही म्हटलं की मणक्याच्या ज्या आजारांमुळे जागेवर जो झोपून असलेले रुग्ण देखील बरं होतात, किंवा त्याविषयी थोडं अजून जाणून घ्यायला आवडेल. खरं तर आता आपण जर बघतो की जेव्हा हा मणक्याचा आजार जेव्हा वाढत जातो, आणि प्रामुख्याने होतं की असं होतं की वयस्कर रुग्णांमध्ये हा आजार जास्त आढळून येतो, किंवा मग कोणी वजन जर उचललं असेल, अधिक वजन उचललं, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला रुग्ण जागेला झोपलेले आढळून येतात. एक आजी होत्या, साधारणतः लातूर जिल्ह्यातून आलेल्या होत्या. एक 80पर्यंत त्यांचं वय होतं आणि वयोमानानुसार सुद्धा त्यांनी सुरुवातीला शेतीची बरीचशी कामं केली होती आणि वयोमानानुसार सुद्धा मग त्यांना तो आजार हळूहळू वाढलेला होता. कारण कसं असतं की जेव्हा वय वाढत जातं, आपण बघितलं की मी बऱ्याच वेळा समजून सांगत असतं की आपण एखादी जर कोळी फांदे बघितलं, ती सहज लवचिकता असते त्यामध्ये, पण वाढलेलं लाकूड सहसा लवत नाही, ते कट करणं मोडत असतं. तसं वयोमानानुसार आपल्या शरीरातला जो वंगणासारखा चिकट पदार्थ आहे किंवा जो लवचिकता आहे तो कमी झालेला असतो. आणि पर्यायाने मग हाडातला लवचिकता किंवा त्यातलं सांध्यातलं किंवा वंगण कमी होतं, तेव्हा दोन हाडं एकमेकाच्या जवळ येतात आणि मग कडकपणा लागतो आणि मग सांधे एकाच्या जवळ आले, मणके एकमेकाच्या जवळ आले, ते मणक्याचे आजार आपल्याला झाले आढळून येतात. 80 वर्षाच्या ज्या आजी होत्या, त्यांना ते आपल्याकडे लातूरहून ते घेऊन आले होते त्यांचे नातेवाईक, आणि त्या आजींना चालताही येत नव्हतं, त्यामुळे ते 4 चाकी गाडीमध्ये त्यांना घालून आले होतं. मी दवाखान्यातून खाली जाऊन त्यांना तपासायला
गेलो होतो. आपण पाहिलं त्यांना जागेवरून उठता सुद्धा येत नव्हतं. साधारणतः गेल्या 10 वर्षापासून त्यांना हळूहळू मणक्याचा आजार होता, तो वाढत गेला होता आणि गेल्या 1 वर्षभरापासून त्यांनी सांगितले की आजी झोपूनच आहे जागेवरती. खरं त्यांनी बरेच प्रयत्न केले होते. ऑपरेशन तर या वयात डॉक्टरांनी सांगितलं तर करता येणं शक्य नाही. आजींची प्रकृती वजन सुद्धा बऱ्यापैकी कमी होतं. त्यांना उठवून बसवण्याचा प्रयत्न केला, त्यांना स्वतःला उठता सुद्धा येत नव्हतं. 2 व्यक्तींनी त्यांना कसं बसं गाडीमध्ये सीटवरती उठवून बसवलं. त्याच्यानंतर आपण त्यांची नाडी परीक्षा केली. आजींना काही प्रश्न विचारला. आजीनं सांगितलं की सुरुवातीला मणक्यामध्ये दुखत होतं, मग हळूहळू त्यांच्या पायामध्ये मुंगा यायला सुरुवात केलं. हळूहळू त्यांचं चालणं कमी होत गेलं. त्यानंतर त्या जागेवर बसल्या, पाय जड वाटायला लागलं आणि आताची त्यांची जर स्थिती बघितली तर पायाची किंचितशी बोटं हालत होती. त्यांना जागेवर हलता येत नव्हतं. या अंगावरून याही अंगावर होत होतं. लघवी सुद्धा त्यांना समजत नव्हती झाली. त्यांना ती लघवीची पिशवी बसली होती. शौचालय त्यांना जागेवरच करावं होतं. जवळपास त्यांचं जे काही जीवन होतं त्यांना खूप असह्य झालं होतं. त्यांना म्हणत होतं की मला काही करून डॉक्टरातून बाहेर काढा, आता ह्या वेदना असह्य होतात, मला स्वतः काही तर करता येतं का ह्याचा प्रयत्न. खरं तर 1 वर्षापासून या आजी जागेवर बसून होत्या. नातेवाईकांना सुद्धा हा प्रश्न होता की हा नीट होतील की नाही, परंतु एक शेवटचा प्रयत्न करून किंवा त्यांना सुद्धा घरच्यांना त्यांनी आजीने एवढं आयुष्यभर कष्ट केलं होतं आणि त्यांचं हे दुःख सहन होत नव्हतं. त्यांनाही वाटत होतं बाबा आता ह्या वयामध्ये वय झाल्या त्यामुळे हे रुग्ण नीट होणं शक्य नाही, परंतु एक शेवटचा प्रयत्न आपण आयुर्वेदाकडे जाऊया. विठ्ठलाच्या कृपेने काही झालं म्हणून ते पंढरपूरला आपल्याकडे रुग्णाला घेऊन आले होते. आपण त्यांची नाडी परीक्षण केलं. त्यांच्यासोबत काही स्त्रियाही आल्या होत्या. त्यांना मी समजून सांगितलं, जसं आपण आतापर्यंत बघितलं मज्जात यायला बसतीवर त्यांना पंचकर्म रूममध्ये त्यांना एका आमच्या शिष्टाने वगैरे त्यांना समजून सांगितलं, शिकवलं आणि त्या आजींना ते पंचकर्म घरी करण्याचं आपण सांगितलं. साधारणतः 3 महिन्यानंतर आपण त्या आजींना दाखवायला बोलवलं होतं. 3 महिन्यानंतर त्या आजीला पुन्हा घेऊन आले आणि आश्चर्याची गोष्ट मध्ये गाडीमध्ये आणलेला रुग्ण त्यावेळेस तो पायऱ्या सोडून चालत आलेला होता. त्यांनी काठीचा आधार घेतला होता. मला वाटतं की असे एक नाही, आठवड्यात कमीत कमी माझ्याकडे 2 ते 3 तरी रुग्ण असतात की ज्यांना गाडीमध्ये घालून घेऊन आलेले असतात आणि त्यातले 50% रुग्ण तरी आम्ही पुन्हा काठीवरती किंवा चालले किंवा बिना काठी सुद्धा आपण आधारानं चाललाय. आता आपण 100% सगळेच रुग्ण चालवू शकत नसतो, कारण प्रत्येक व्यक्ती त्यातल्या प्रकृती बदलत असतात. प्रत्येक रुग्णानुसार आजार बदलत असतो. प्रत्येकाची इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकार शक्ती बदलत असते. त्यामुळे मला असं वाटतं की अनेकांनी जेव्हा जागेवर रुग्ण पडले आता काहीच नाही म्हणजे शेवटचा पर्याय नक्की आयुर्वेदाकडे यावं. खरं तर हा पहिला पर्याय म्हणून सुद्धा बघायला काय नाही. आयुर्वेदशास्त्र तुमचा मणक्याचा आजार नक्कीच आपण बरू करू शकतो आणि तुमची काठी घालवण्यावर आपण नक्की प्रयत्न करू शकतो. मित्रांनो, या वळणावर आपल्याला एक फोन आलेला आहे. जालन्याहून फोन आहे. एकनाथ शेजवळ यांचा फोन आहे. पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार एकनाथजी, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. सलग प्रश्न विचारा. बोला. माझे सांधे दुखतात सर. बरं. कोणता सांधा दुखतो? सांधे दुखतात सारखे. माझं वय 71 वर्ष आहे. बरं. काम काय करता तुम्ही? मी सेवानिवृत्त आहे सर. सेवानिवृत्त. हा, ठीक आहे. बरं. आणि काय विचारायचं सर? ठीक आहे. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. काय सांगणार आपण पाहिलं तर आता हे वयोमानानुसार वाढत चालले आहे. म्हणजे सेवाने तुम्ही बऱ्यापैकी त्यांनी सेवा केली. आपण पाहतो की संधिवाताची किंवा आजारा जर पाहिलं तर आपल्याकडे बहुतांश वयोवृद्धच लोकांचं आपल्याला प्रमाण वाढलंय. मला वाटतं की आयुर्वेदशास्त्र हे वयोवृद्धांसाठी खरंच खूप अमृतच आहे असं म्हटलं चालेल. कारण का तर आपण बघतो की जास्तीत जास्त आमच्या रुग्ण 70% रुग्ण हे वयोवृद्ध येत असतात आणि ज्या वयामध्ये त्यांना निरोगी जीवन हवं असतं, म्हणजे तरुणपणामध्ये सगळं कष्ट केलं असतं आणि वाटतं की आता बाबा म्हातारपणे आपल्याला निरोगी जीवन असतं आणि इतर सर्व जगातल्या शास्त्राचे या वयामध्ये जर बघितलं आपल्याला आयुर्वेदशास्त्र त्यांना निरोगी जीवन देऊ शकतं. आता यांचं बघितलं वयोमानानुसार यांचा संधिवाताचा आजार झाला. आपण सांगतो की जसं शरीरातलं वंगण वयोमानानुसार ते कमी होत चाललं आहे, त्याच्यामुळे त्यांना हा सांधे दुखत आहेत. त्यांनी दररोज अंगाला म्हणजे सगळे जे सांधे दुखत आहेत त्या सांध्याला त्यांनी जर तिळाचं तेल लावावं आणि वाळू गरम करायची आणि एका कपड्यामध्ये बांधून रात्री झोपताना वाळून शेकलं तर त्यांचे सांधे दुखायचे बऱ्यापैकी कमी होतील. जवळच जालन्यामध्ये बरेच आयुर्वेदिक सेंटर आहेत. तिथं जर आयुर्वेदातलं जर पंचकर्मात जाऊन बस्ती नावाचं पंचकर्म करावं. आयुर्वेद दुकानामध्ये जाऊन किंवा तिथल्या डॉक्टरांना दाखवून जर तुम्ही बृहत्वाद चिंतामणीसारखं सुवर्णिक औषध त्याचा वापर केला त्याचाही खूप चांगला फायदा होतो. लाक्षादी गुगुळ वयोमानानुसार वापरावं. योगरादी गुगुळ नावाचे औषध आहेत. बिलवादी चूर्ण किंवा बिलवादी काढा म्हणून आयुर्वेद दुकानामध्ये किंवा डॉक्टरांकडे भेटेल त्याचा उपयोग करावा आणि प्रामुख्याने त्याने अंगाला तेल लावायला जर सुरू केलं तर वयोमानानुसार होणारी जी झीज आहे बऱ्यापैकी कमी होऊ लागेल. आपण जर बघतो एखादी काठी असेल ती जर आपण त्याला तेल लावलं आणि उष्णतेपुढे जर हळूहळू ती वाळलेली काठी थोडीशी लवचिक बनायला लागते. त्याप्रमाणे आपलं शरीर हे सजीव आहे. त्याला जर तुम्ही जर तेल लावायला लागला आणि जर त्याला जर शेक द्यायला सुरुवात केली तर नक्कीच त्याची लवचिकता वाढायला सुरू होते आणि हा जो सांध्याचा जो आजार आहे तो कमी व्हायला निश्चितच फायदा होतो. फारच छान. धन्यवाद एकनाथ दादा तुमच्या प्रश्नासाठी. असेच तुम्ही सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आणि आपल्या मनातले प्रश्न विचारायचे. वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर.
मणक्याचे आजार व संधिवातावर आयुर्वेद उपचार श्री विश्वरंग आयुर्वेद चिकित्सालय, पत्ता नवीन बसस्थानक, पहिला मजला, पंढरपूर. संपर्क 9890472035 किंवा 9881030055 किंवा 9561043187 किंवा 7410510100. शाखा पुणे, दादर, ठाणे, मिरज, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पंढरपूर. मणक्याचे आजार व संधिवातावर आयुर्वेद उपचार श्री विश्वरंग आयुर्वेद चिकित्सालय, पत्ता नवीन बसस्थानक, पहिला मजला, पंढरपूर. संपर्क 9890472035 किंवा 9881030055 किंवा 9561043187 किंवा 7410510100. शाखा पुणे, दादर, ठाणे, मिरज, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पंढरपूर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज चर्चा सुरू आहे मणक्याचे आजार, संधिवात, त्यावर आयुर्वेद उपचार. ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य आबासाहेब रंडी आपल्यासोबत आहेत. डॉक्टर साहेब, गुडघ्याचं जे लिगामेंट टिअर होतं ते आयुर्वेद उपचाराने किती बरं होऊ शकतं किंवा बरं होऊ शकतं का, त्याविषयी आम्हाला सांग. खूपच चांगला प्रश्न आहे, कारण त्याचे हल्ली प्रमाण खूप वाढलेलं आहे. आपण जर बघतो की गुडघ्याचा टिअर म्हणजे प्रामुख्याने ह्याचं जे कारण बघितलं तर अपघात किंवा आघात होणे, गुडघ्यावर कशात जर मार लागणं असेल, पडणं असेल, याच्यामुळे आपल्याला झालेलं आढळून येतात. साधारणतः आपल्याकडे एक उदाहरण आपण देऊन ह्याचं समजून घेऊया. एक 30 वर्ष वयाचा आपल्याकडे मुलगा आलेला होता आणि तो शेतकरी कुटुंबातील होता आणि शेतामध्ये जाताना तो गाडीवरून घसरून, पावसाचे दिवस असताना तो गाडीवरून घसरून पडला आणि त्याच्या गुडघ्याला आघात झाला होता. आणि आघात झाल्यानंतर मग त्याला बराचसा त्रास व्हायला पडल्यानंतर त्याला उठताही येईना. त्याच्यानंतर त्यांनी घरच्यांना फोन करून बोलवून घेतलं आणि कसाबस त्याला गाडीवरती बसून तो घरी आला. त्याच्यानंतर त्यांनी डॉक्टरांना दाखवलं, एक्सरेवर काढल्यानंतर MRI केला आणि डॉक्टरांनी सांगितलं की तुझा लिगामेंटचा टिअर झालेला आहे आणि आपल्याला ताबडतोब ऑपरेशन करायला लागेल. रुग्णाला वेदनाशामक गोळ्या केल्यानंतर थोडंसं चालायला येत होतं, चालताना सुद्धा तो लंगडत होता, गुडघ्यावरती खूपशी सूज झालेली होती आणि मग त्यांना सांगितलं तर ऑपरेशनशिवाय पर्याय नाही. त्यामुळे रुग्ण चिंतित होते, आता करायचं काय, कारण त्यांना कमी वयामध्ये रुग्णाच्या वडिलांना असं वाटत होतं एवढ्या कमी वयात जर आपण ऑपरेशन केलं तर पुढं जर हे नीट नाही झालं किंवा व्यवस्थित ऑपरेशन झालं नाही तर काय होईल. त्याच्यामुळे त्यांनी डॉक्टरांना थोडासा वेळ मागला. ते विचार करत होते. 10-15 दिवस गेले त्याच्यात हळूहळू आणि त्याचा सूजसुद्धा वाढत होती, वेदना वाढत होत्या. शेवटी त्यांना असा अंदाज घेतला की आपण आयुर्वेदाने काय होऊ शकतं म्हणून पाहूया, म्हणून आपण ते आयुर्वेद उपचारासाठी आले होते. तर त्याला चालता सुद्धा नीट येत नव्हतं, लंगडत तो चालत होता. त्याच्या वडिलांनी त्याला आधाराने आपल्या दवाखान्यामध्ये ते घेऊन आले होते. त्याच्या जेव्हा रुग्णाची आपण तपासणी केली तेव्हा गुडघ्यामध्ये बऱ्यापैकी थोडंसं पाणी साठल्यासारखं जाणवत होतं, गुडघा खूप सुजलेला होता आणि गुडघ्याचा जर आपण स्पर्श व्हायचा तो गरम लागत होता. रुग्ण सांगत होता की मला थोडं जरी चाललं तरी चालता येत नाही, थोडं उभारलं की लगेच वेदना व्हायला लागतं, रात्रंदिवस मला विहुळात बसावं लागतं. आपण त्याला आयुर्वेद उपचाराविषयी समजून सांगितलं आणि मी त्याला सांगितलं की यापूर्वी जे आपण बरेचसे रुग्ण आहेत ते जवळपास बरे केले आणि आपण तुला उपचार सुरू करण्याआधी मला वाटतं की तुझं ऑपरेशन आपण नक्की टाळू शकतो. खरं तर आश्चर्याची गोष्ट आली की आपण त्याला उपचार सुरू केल्यानंतर 7 दिवसामध्ये तो रुग्ण चालायला सुरू झालेला होता. म्हणजे त्याला आपल्याकडे आला तेव्हा बरं की 15 दिवस झाले होते, म्हणजे लागल्यानंतर तो आल्यानंतर, आणि 7 दिवसात तो चालायला सुरू होता. जेव्हा महिनाभर गेला तेव्हा जवळपास त्याचा 80 ते 90% हा आजार कमी झाला होता. पुढे आपण त्याला 4-6 महिने उपचार केले, कारण जो तो का टिअर तो भरून जखम भरून याला वेळ लागत असतो. सुरुवातीला उपचार सुरू केल्या त्यातलं जे गुडघ्यामध्ये पाणी साठले ते पाणी बऱ्यापैकी कमी होऊन ते सूज कमी होत होती, त्याच्या वेदना कमी व्हायला होत्या, कारण जी काही सूज आलेली असतात ती कमी झाली, त्याच्या वेदना आपोआप कमी होत्या. आणि 6 महिन्यापर्यंत आपण त्याला उपचार केले. जवळपास त्याचं बस्ती नावाचं पंचकर्म सुद्धा केलं आणि त्याचा जो गुडघा आहे तो जवळपास पूर्णतः बरा झाला होता. मला वाटतं की ज्यांना टिअर होऊन पूर्णतः काहीच चालता येत नाही, म्हणजे खूपच फाटलेलं असतं किंवा खूप लिगामेंट तुटलेलं असं, तसे अपवादात्मक काही रुग्ण सोडले तर जवळपास आपल्याकडे आलेले जवळपास सगळे रुग्ण गुडघ्याचे टिअर बरे आहेत. मला वाटतं की ऑपरेशन करण्याचा जेव्हा तुम्ही सल्ला देत किंवा डॉक्टर देत असाल तेव्हा नक्की आयुर्वेदाकडे यावं, कारण आयुर्वेद उपचाराने या आजारासाठी, म्हणजे आतापर्यंत आपण बघितलं तर मणक्याचे आजार असेल वगैरे ह्याला पुरतं 6 ते 8 महिने वगैरे उपचार घेतात, पहिल्या महिन्यात गुण येत नाही. पण गुडघ्याच्या टिअरच्या रुग्णांना बऱ्यापैकी पहिल्या महिन्यामध्येच जवळपास 50% रुग्णाला आपल्याला रिझल्ट द्यायला सुरुवात होतं. त्यामुळे मला वाटतं गुडघ्याच्या रुग्णांनी नक्कीच टिअर गेलेल्या आयुर्वेदाकडे यावं, आपण नक्की त्यांचं ऑपरेशन टाळू. सर, मणक्याच्या आजारावर आहार विहाराविषयी मार्गदर्शन थोडक्यात. आपण आहाराचा जर विचार केला तर मला वाटतं वात वाढवणारे जे असतात की हरभरा डाळीचे पदार्थ जे असतील, पुरणपोळी असेल, लाडू आहे, भजी यासारखे पदार्थ आहेत ज्यामुळे गॅस उत्पन्न होतो ना, असे पदार्थ टाळायला पाहिजे. आता व्यायामाचा जर विचार केला, आपण अनेक आता काही एका रुग्णाचा सुद्धा आपण फोन पाहिला की व्यायाम करावे की न करावे. तर माझं तर ह्याविषयी गेल्या 15 वर्षांचा जो काही अनुभव आहे त्यानुसार जेव्हा वय वाढत जातं आणि जेव्हा तुम्हाला मणक्याच्या आजार तेव्हा तुम्ही व्यायाम जवळपास टाळावेत. शरीराची हालचाल थोडीशी करणं ठीक आहे, परंतु तासन तास जेव्हा तुम्ही वय 60 आणि 70 जेव्हा तुम्ही 1-1 तास
तास जेव्हा व्यायाम करत असतात तेव्हा शरीराची घर्षण होते आणि झीज होत असते. समजा एखाद्या सांध्यातलं वंगण कमी झालं आणि ते सांधे जर तुम्ही हालचाल करायला तर ते अजून झीजत असतात, त्याची झीज भरत नसते. एखादी तार जर आपण जास्त वेळ जर अशी फिरवत बसलो किंवा वाकवत बसलो काही वेळाने ती गरम होते आणि तुटते. त्या पद्धतीनं आपले सांध्यात जर हालचाल जास्त झाली तर तिथले सांधे झीज होतात आणि मग व्यायाम जर तुम्ही जास्त केला तर मणक्याचे आजार आपल्याला वाढलेले आढळून येतात. त्यामुळे मला वाटतं की जर व्यायाम करायचं कमी प्रमाणात करावे, अंगाला ते लावून हलक्या प्रमाणात व्यायाम केलेले चालेल. धन्यवाद डॉक्टर रणदिवे. आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळात वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला छान मार्गदर्शन केलं आजच्या विषयावर. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, हॅलो डॉक्टरचा जो आमचा संघ आहे त्यातर्फे आणि आमच्या प्रेक्षक मित्रकांतर्फे तुमचे खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, वेळ झालेली आहे, इथेच थांबायची आजच्या भागात. तर आपली काळजी घ्या आणि पुढील भागात एका नवीन विषयासोबत आपल्या भेटीला आम्ही येणारच आहोत आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. धन्यवाद. नमस्कार. आजार व संधिवातावर आयुर्वेद उपचार, श्री विश्वरंग आयुर्वेद चिकित्सालय, पत्ता नवीन बसस्थानक, पहिला मजला, पंढरपूर. संपर्क 9890472035 किंवा 9881030055 किंवा 9561043187 किंवा 7410510100. शाखा पुणे, दादर, ठाणे, मिरज, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पंढरपूर.